नमस्कार, मी मोहिनी सोनार. सुप्रभात. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून. मुख्यमंत्री फडणवीस, JP नड्डा आणि शहांची दिल्लीत बैठक होणार आहे. तर तिन्ही नेत्यांमध्ये रात्री 1 तास चर्चा झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती आहे. आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये खाते वाटपावरून सध्या आमदारांची लॉबिंग सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुणाला कोणतं खातं द्यायचं, कुणाला किती मंत्रिपदं द्यायची या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, JP नड्डा आणि शहांची दिल्लीत बैठक झाली आहे. तर ही खाते वाटपासंदर्भातली यादी भाजप पक्षश्रेष्ठी ठरवणार असल्याची माहिती आहे. सध्या ही यादी दिल्लीतच आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याची माहिती समोर येते. अधिकची माहिती जाणून घेऊयात. या बैठकीसंदर्भातली मुख्यमंत्री फडणवीस, JP नड्डा यांची शहांसोबत काल 1 तास बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा काल दिल्लीत होते. तर फडणवीस आणि नड्डांची शहांसोबत 2 तास बैठक झाली. अजित पवार या बैठकीला अनुपस्थित होते. अजितदादा उपस्थित नसल्यामुळे भाजपच्या मंत्र्यांच्या यादीवर आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तर अजितदादा, फडणवीस दिल्लीत असल्यामुळे आज पुन्हा शहांसोबत महायुतीतील नेत्यांची बैठक होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांच्या नावाबद्दलच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रोटोकॉलनुसार दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची पहिल्यांदाच भेट घेतली आहे.